शिकत असताना, मनन चिंतन करत असताना प्रभू आम्हा प्रत्येकाला सहाय्य करा. जे भाऊ बहीण वाटेत आहेत आणि तुझं वचन ऐकायला जे आतुर आहेत, देवप्पा त्यांच्या वाटा तू मोकळ्या कर. ते वाटेत येत जात असताना सर्व अरिष्टापासून, अपघातापासून त्यांचं तू रक्षण कर. जे आमच्या बहिणी वचन ऐकत असताना देवप्पा घरकाम करत आहेत किंवा इतर गोष्टी करत असतील, देवप्पा तू त्या प्रत्येक बहिणीच्या सोबती राहा आणि देवा त्या प्रत्येकाच्या घरच्यांना तुझं सुरक्षा कुंपणात ठेव प्रभू परमेश्वरा. प्रभू येशू, आज तुझ्या दाखल्यांविषयीच आम्ही पुढे शिकत असताना जे गहनगूज गोष्टी प्रभू तू या दाखल्यातून साध्या सरळ सोप्या भाषेत सांगितलेल्या आहेत, एखाद्या लहान लेकराला सुद्धा समजतील, त्या स्वर्गाच्या गहनगूज गोष्टी कळतील असं तू प्रभू आम्हाला समजून सांगितलेलं आहे. आणि त्याच्याविषयीच मनन चिंतन करत असताना आम्हा प्रत्येकाला सहाय्य करा प्रभू. जे तुम्ही सांगताय खुल्या अंतकरणाने ते स्वीकारण्यास आम्हाला सहाय्य करा. इथून पुढची वेळ पवित्र पित्या तुमच्या हातात देऊन ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका बाप्पा. आमेन. हे दोन्ही जे बिया आहेत मित्रांनो, ते आपल्याला हे सांगतात की सैतान आपल्या मनातल्या किंवा आपल्या जीवनातले जे देवाचं वचन फलद्रूप व्हायला पाहिजे, तो ते अडीअडचणी आणून ते आपल्या जीवनातून ते वचन काढून घेतो. आणि दुसरे जे बी आहे ते खडकाळीवर पडलेलं आहे, जे वरपांगीपणाने धार्मिक गोष्टी दाखवतात, स्वतःचा धार्मिकपणा दाखवतात, परंतु त्यांचं शिक्षण किंवा त्यांचं मूळ जे आहे ते ख्रिस्ताशी जुडलेलं नसतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा तात्पुरता स्वीकार करतात, चमत्कारापुरता स्वीकार करतात, पण जेव्हा दुःख, त्रास, संकट येतात तेव्हा ते मुळाशी धरल्या नसल्यामुळे ते त्यांचा विश्वास सोडून देतात किंवा ते वरपांगीपणा धार्मिकता दाखवतात. लोकांनी माझी वाहवा करावी, लोकांनी माझं कौतुक करावं म्हणून ते दाखवतात. असे ते खडकावर पडलेलं बी आहे. आणि तिसरं बी कुठे पडलेलं आहे? काटेरी झाडांमध्ये. येस, ह्या काटेरी झुडपामध्ये पडलेलं बी, त्याचं विशेष आपण हे बघितलं. प्रभू येशू ख्रिस्ताने ते सांगितले आपल्याला की संसाराच्या काळजी चिंताने त्या बीची वाढ होत नाही. विचार करतात, विचार करून करून खचून जातात. परमेश्वर नेहमी त्यांना उपदेश करत असतो, वचनातून त्यांचं सांत्वन करत असतो, त्यांना योग्य ते गोष्टी सांगत असतो, त्यांच्या जीवनातले सगळे आशीर्वाद त्यांना देत असतो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मित्रांनो, परमेश्वराचे आशीर्वाद नेहमी आपल्या अवतीभोवती असतात. पण आपण संसाराच्या काळजी चिंतांमध्ये इतके ग्रासून जातो की त्या आशीर्वादाकडे आपलं लक्षच जात नाही. हे ती बी आहेत जे काटे कुसळ्यांमध्ये पडलेले आहेत. मित्रांनो, त्याचबरोबर हे काटे कुसळे हे आपण सुद्धा इतरांच्या आयुष्यात बनवून जातो. कळत नकळत आपल्याकडून देवाच्या वचनाचं चुकीच्या प्रकारे सुवार्ता सांगितली जाते किंवा चुकीच्या प्रकारे आपली वागणूक, त्याचा इतरांवर इम्पॅक्ट पडतो, परिणाम होतो आणि त्याच्यामुळे ते वाढू शकत नाहीत समोरची व्यक्ती. उदाहरणार्थ, जर मी तुम्हाला सांगतोय, इतकं देवाचं वचन सांगतोय, आणि जेव्हा आपण कधी समोर येतो तेव्हा माझीच चालचलणूक, माझीच वागणूक जर वचनाप्रमाणे नसेल किंवा मी तुम्हाला शिकवतोय त्याच्याप्रमाणे नसेल, तर मी तुमच्यासाठी काटे कुसळे होऊन बसेल मित्रांनो. कारण खूप लोक हाच विचार करून म्हणतात की बाबा, जर हा आम्हाला शिकवतोय परंतु याच्यामध्येच त्या गोष्टी दिसत नाही, मग हे ऐकून तरी काय उपयोग आहे, या शिक्षणाचा काय अर्थ आहे. आणि म्हणून ती लोक वाढ मध्येच त्यांची खुंटते आणि मग या काटे कुसळ्यांमुळे त्यांची वाढ होत नाही. आमेन. तिसरं बी कळालं सगळ्यांना? हो, कळालं. आता चौथं बी जे आपल्या सगळ्यांना माहित आहे, पण त्याच्या अगोदर आपण शिकलो की प्रत्येक शेतकरी जेव्हा एखादं बी व्यवस्थित वाढत नसेल, रोपटं वाढत नसेल किंवा त्याचं पीक बरोबर येत नसेल, तर तो त्या जमिनीची मशागत करतो. बरोबर, मशागत करत असताना तो चांगलं खत पाणी घालतो. मग जर त्या शेतीमध्ये काटे कुसळे असतील तर ते काटे कुसळे बाजूला सारतो, दगडधोंडे असतील तर दगडधोंडे बाजूला काढतो आणि उत्तम प्रकारचं बीज, काय म्हणतात त्याला, खत त्या जमिनीला लावता येईल याच्या सगळ्या प्रयत्नात तो असतो. विचार करा मित्रांनो, जर जगिक शेतकरी त्याच्या पिकासाठी एवढे कष्ट घेतो, तर तो जिवंत परमेश्वर तुमच्या वाढीसाठी, माझ्या वाढीसाठी कष्ट घेत नसेल का? मित्रांनो, तो नेहमी कष्ट घेत असतो. वेगवेगळ्या प्रकारे तो आपल्याशी बोलत असतो. लहान लेकराच्या द्वारे असू द्या, जनावरांच्या द्वारे असू द्या, निसर्गाच्या द्वारे असू द्या, तो नेहमी आपल्या अवतीभोवती तो त्याचं वचन सांगायला तत्पर असतो.
आपल्याला नेहमी मशागत करायला, आपल्या जीवनामध्ये आपण फलद्रूप व्हायला तो नेहमी चारी बाजूने आपल्याशी बोलत असतो, सुसंवाद साधत असतो. पण आपणच त्या संवादाकडे लक्ष देत नाही. आपलं लक्ष आपल्या दुःखांकडे, आपल्या काळजींकडे इतकं गरफटून जातं की आपण परमेश्वराची सुंदर वाणी ही आपल्या कानावर पडत असून सुद्धा आपण ते ऐकू शकत नाही. बऱ्याच वेळेला बघा तुम्ही, जेव्हा तुम्ही टेन्शनमध्ये, ताणतणावामध्ये असाल तेव्हा कधी निसर्गात जा. तुम्हाला प्रत्येकाला हा अनुभव आला असेल की आपण जेव्हा ती हिरवळ बघतो, सुंदर पडणारा पाऊस पाहतो, नद्या पाहतो, डोंगर पाहतो, हिरवीगार झाडं पाहतो, आपलं मन हर्षभरित होतं की नाही हो? हो होते. हे परमेश्वर का सांगते मित्रांनो? कारण आपण निसर्गाशी खूप जोडलेलो आहोत. त्या निसर्गाच्या द्वारे परमेश्वर आपल्याला सांगतो की बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतोय. सिस्टर एलेन व्हाईट त्यांच्या मुक्तिमार्ग या पुस्तकातून किंवा स्टेप टू क्राइस्ट या पुस्तकातून असं सांगतात की प्रत्येक पानावर, उगवत्या प्रत्येक पानावर देवप्रीती आहे असं लिहिलेलं आहे. फक्त ती वाचणारी दृष्टी पाहिजे. जेव्हा ते हिरवगार गवत आपण पाहतो, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकतो, मित्रांनो, त्या सगळ्यांमध्ये ते पक्षी सुद्धा ओरडत असतात की देवप्रीती आहे, देवप्रीती आहे. तेच ते सांगत असतात. कारण पवित्र शास्त्र सांगतं की आकाश तुझे महिमा वर्णिते. म्हणजे ही संपूर्ण सृष्टी मित्रांनो परमेश्वराच्या प्रीतीचा गजर करते, परमेश्वराचा महिमा वर्णन करते. फक्त आपले ऐकणारे कान त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. कारण आपण संसाराच्या काळजी चिंतांमध्येच गुरफटून चाललोय, म्हणून त्या प्रेमाचा आपल्याला अनुभव सुद्धा येत नाही. पण मित्रांनो, जेव्हा ही मशागत परमेश्वर करतो आपल्या जीवनामध्ये, तेव्हा आपण त्या काटेक कुसळ्यांमधून जाऊन सुपीक जमिनीमध्ये पडतो, जी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची सुंदररित्या मशागत केलेली असते. ती आहे चांगली जमीन, ज्याच्याविषयी आपण बघणार आहोत की ते चांगल्या जमिनीमध्ये पेरलेलं बी किंवा पडलेलं बी हे काय करतं, नेमका त्या बीचा स्वभाव कसा आहे. मित्रांनो, असं नाही की त्या सुपीक जमिनीत पडलेल्या बी कडून कधी पापच होणार नाहीये, असं काही नाहीये. ते एकदम पवित्रच आहेत, शुद्धच आहेत असं नाहीये. ते आपल्यासारख्याच स्वभावाचे, आपण पण त्याच स्वभाव गुणांचे असू शकतो, किंवा आपण त्या सुपीक जमिनीमध्ये आहोत का नाही याचं परीक्षण आज आपण स्वतःच करणार आहोत. आपण भले म्हणत असो की मी लहानपणापासून विश्वासू आहे, मी खूप बायबल वाचतो, मी खूप देवाचा संदेश देतो, मी खूप सेवा कार्य करतो, मला सगळे तत्व माहिती आहेत, सगळं मला बायबल सेमिनरी माहिती आहे, मी PhD केली, मी अमुक केले तमुक केले, पण हा जो अनुभव आहे सुपीक जमिनीतला आपल्याकडे नसेल तर माझं सगळं शिक्षण, माझी PhD, माझे डॉक्टरेट, माझी थिओलॉजी सगळं झिरो आहे. मित्रांनो, आपण तेच पाहणार आहोत की हे असं काय आहे या सुपीक जमिनीमध्ये पडलेलं बी, जे आपल्याला इतका सुंदर धडा शिकवणार आहे. आपण लास्ट टाइम हे बघितलं होतं, पण थोडक्यात आपण बघूयात. वाचाल कोणी? विश्वासाविना वचनाचा स्वीकार केला जात नाही. विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे, आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो. आमेन. आमेन. मित्रांनो, इब्री 16:6 मध्ये लिहिलेलं हे वचन आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, विश्वासणाऱ्या प्रत्येकाला हे वचन माहिती आहे की देवाकडे जाणाऱ्याने तो विश्वास ठेवलाच पाहिजे की तो आहे. आता आपण इथे प्रत्येक जण विश्वास ठेवतो की परमेश्वर आहे. मित्रांनो, हे बोलणं पुरेसं नाहीये, पण त्या विश्वासाचा आपण खरोखर हृदयाने अनुभव घेतोय का? कारण जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्या विश्वासाची कार्य त्या व्यक्तीमधून दिसून येत असतील तर त्याचा विश्वास जिवंत आहे असं म्हणता येतं. नाहीतर मी किती जरी वेळा म्हटलो की माझा खूप विश्वास आहे, खूप विश्वास आहे, पण त्या विश्वासाचं कार्यच माझ्यामध्ये दिसून येत नसेल ना, तर त्या विश्वासाला काहीही किंमत नाहीये. कारण विश्वास हा कृतीच्या आधारावर चालतो. मित्रांनो, तसंच आहे, जर मी देवाला म्हणत असलो की माझा विश्वास आहे प्रभू तुझ्यावर, पण त्याने सांगितलेल्या गोष्टी जर माझ्यामध्ये जिवंत नसतील किंवा ते कार्यरतच नसेल तर त्या विश्वासालाही काही अर्थ राहत नाही. उदाहरणार्थ, आपण मागच्या वेळेस पण मी एक उदाहरण दिलं होतं की एक गाडी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 4 व्हीलरची गाडी आहे, समजा नवी कोरी गाडी आहे, खूप सुंदर गाडी आहे, पण ती कितीतरी वर्ष तिला चालवलीच नाही.
तिच्यामध्ये गिअर किती चांगले आहेत किंवा ती किती चांगली स्पीड देते, तिच्यामध्ये वातावरण किती चांगलं आहे, आतमधलं इंटेरियर किती चांगलं आहे, कुशन किती चांगलं आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण जोपर्यंत आपण ती गाडी हातात घेणार नाही, चालवणार नाही, तिची स्पीड कशी आहे, तिचं क्वालिटी कशी आहे, हे सगळं बघणार नाही, तोपर्यंत आपल्याला माहिती आहे का की ती गाडी चांगली आहे का वाईट आहे? नाही. मित्रांनो, तसाच तुमचा विश्वास हा तुमच्या कृतीवरून ओळखून येतो. जोपर्यंत तुम्ही त्याला चालवत नाही, तुम्ही ते ऍक्शन मधून दाखवत नाही की प्रभू होय मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय आणि जे तू सांगितलेली वचन आहे ती मी ऐकायला तयार आहे, तुझ्याप्रमाणे मी करायला तयार आहे, जसं तू वागलास, जसं तू बोललास, जसं तू कार्य केलंस तसं मीही करायला तयार आहे, हा असतो विश्वास मित्रांनो, जो कृतीमधून दिसतो. नाहीतर खूप लोक म्हणतात माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे, पण त्या विश्वासाला तोपर्यंत अर्थ येत नाही जोपर्यंत तो कृतीमध्ये दिसत नाही. आमेन. दुसरा मुद्दा वाचेल कोणी? चांगल्या भूमीवर पेरलेला तो हा आहे की वचन ऐकून समजतो. ख्रिस्ताच्या काळातील परुषी सत्याकडे कानाडोळा करीत ऐकत नसत, यामुळे सत्य त्यांच्या अंतःकरणात प्रवेश करीत नसत. स्वतःचे अज्ञान व स्वतः पत्करलेला आंधळेपणा याचे प्रायश्चित्त त्यांनाच सोसावे लागेल. येस मित्रांनो, या शास्त्री परुषी लोकांमध्ये एक अशी गोष्ट होती ज्याच्यामुळे ते देवाचं जे बहुमोल दान आहे खूप जवळ होते मित्रांनो. ते देवाच्या नियमशास्त्रात रमणारे, त्याच्यावर चर्चा करणारी ती लोक होती. पण ज्या व्यक्तीवर किंवा ज्या देवपुत्रासाठी ती वचनं लिहिली होती त्यालाच ते ओळखू शकले नाही. कारण ते काय म्हणायचे माहिती आहे, हा तर साधा सुताराचा मुलगा आहे, हा तर या भूतलावर जन्मलेला मुलगा आहे, याला आम्ही लहानाचं मोठं होताना बघितलं, याला आम्ही त्याच्या आईवडील कोण आहेत आम्हाला माहिती आहे, हा कोण आम्हाला शिकवायला लागलाय, आम्ही तर पहिल्यापासून नियमशास्त्र शिकवतोय, लोकांना सांगतोय, एवढं देवाचं कार्य करतोय. ह्या अतिशहाणपणामुळे म्हणा किंवा स्वधार्मिकपणामुळे ते देवाच्या गहनगुज गोष्टी स्वीकारूच शकले नाही. आपल्या जीवनामध्ये सुद्धा कधी कधी असंच होऊन जातं मित्रांनो. बघा, हे मुद्दा आपल्याला काय सांगतोय, चांगल्या भूमीवर पेरलेला तो हा आहे की वचन ऐकून समजतो की ते माझ्यासाठी आहे. परंतु ख्रिस्ताच्या काळामध्ये जे शास्त्री पुरुषी लोक होते त्यांना सगळं बायबल तोंडपाठ होतं, पण ते लोकांना सांगायचे म्हणून ते शिकवत होते, स्वतःशी काहीही संबंध नाही त्याचा. त्यांना नेहमी असं वाटायचं की आम्हाला हे वचन माहिती आहे, आम्ही दुसऱ्यांना सांगणार, ते वचन आम्हाला कोणी शिकू नये. पण वचन मित्रांनो आधी स्वतःशी बोलतं आपल्या, आणि मग ते आपण इतरांना सांगू शकतो. जर मी ते वचन माझ्याशी आधी बोलत आहे हेच जर मी समजू शकत नाही ना, तर मी किती जरी तुम्हाला सांगायला लागलो तरी त्याचा इम्पॅक्ट होत नाही, त्याचा परिणाम होत नाही. कारण जोपर्यंत त्या वचनाचा वैयक्तिकरित्या मी अनुभव घेत नाही तोपर्यंत मला ते सांगता पण येणार नाही. शास्त्री पुरुषांमध्ये तेच झालं, ते लोकांना सांगतात तर खरं, पण स्वतःमध्ये त्याच्या काहीच गोष्टी दिसत नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना कित्येक वेळा सांगत होता की पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ येत आहे, नव्याने तुम्हाला जन्मलं पाहिजे, जुना मनुष्य, जुना स्वभाव, या सगळ्या गोष्टी सोडून नवीन तुम्ही व्हायला पाहिजे. पण ह्या गोष्टीकडे त्यांनी कानाडोळा केलं, त्यांनी त्या गोष्टी ऐकल्या नाही. सत्याकडे कानाडोळा करीत ऐकत नसत, त्यामुळे सत्य त्यांच्या अंतःकरणात प्रवेश करीत नव्हते. मित्रांनो, कधी कधी आपल्याला लहान लेकरांमधून सुद्धा परमेश्वर गहनगुज गोष्टी सांगत असतो, शिकवत असतो. बऱ्याच वेळेला आपण लहान लेकरांवर चिडचिड करतो ना, तेव्हा ते प्रेमाने जेव्हा जवळ येतात तेव्हा आपल्याला कळतं की अरे, जर या लहान लेकरामध्ये एवढं प्रेम आहे, त्या देवाने भरलेलं प्रेम आहे, तर तो देव किती प्रेमळ असेल. आपण लहान लेकरांना किती मारतो, झडतो, काय 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 बोलतो, पण ती लेकरं आपल्यावर किती अवलंबून असतात. लगेच आपल्या जवळ येतात, आपल्याला माफी मागण्याची सुद्धा गरज नसते त्यांना, की सकाळी मारलेली गोष्ट ते संध्याकाळी विसरून पण जातात आणि लगेच आपल्या जवळ येतात. मित्रांनो, तो दैवी स्वभाव आहे. प्रभू येशू ख्रिस्त तसाच आहे, आपला पिता तसाच आहे. पण आपण हे समजून घेत नाही की ते लहान लेकरू सुद्धा आपल्याला शिकवू शकतं. आपण काय म्हणतो की मी मोठा आहे, मी ज्ञानी आहे, मला सगळं कळतंय. मित्रांनो, इथेच आपण खूप नडत आहोत. जो व्यक्ती असं म्हणतो की मला सगळ्यातलं सगळं कळतं, तर त्या व्यक्तीचा न्याय देखील तसाच होतो मित्रांनो. कारण त्याला सगळं माहिती असते असं तो स्वतःच म्हणतोय, तर त्याचाही
न्याय जो आहे तो त्याच्या पद्धतीनेच तोच करत आहे. स्वतःचे अज्ञान व स्वतः पत्करलेला आंधळेपणा यांचे प्रायश्चित्त त्यांना सोसावे लागेल. का सोसावे लागेल? कारण त्यांनी देवाकडून येणारं सत्य त्यांनी स्वीकारलंच नाही. ते स्वतःचाच मोठेपणा मिरवत होते. पण मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्या शास्त्री पुरुषांमध्ये न बसता पापी जकातदार लोकांमध्ये बसतो, जे समाजाने टाकलेली लोक आहेत, जे समाजाने दीन समजलेली लोक आहेत, अशा लोकांमध्ये जाऊन तो त्या जकातदारांमध्ये बसतो. जकातदार म्हणजे ते जकात गोळा करणारी लोक असायचे मित्रांनो. त्या लोकांना समाजामध्ये असं उघडपणे वावरताच येत नव्हतं, कारण लोक त्यांना बाजारात बघितलं की शिव्या गाळ्या द्यायचे, त्यांना बोलायचे, ओरडायचे. कित्येक लोक त्यांच्या तोंडावर थुंकायचे. का? कारण ते बळजबरीने टॅक्स गोळा करतायत, बळजबरीने कर गोळा करतायत आणि रोमी लोकांची ती चाकरी करतायत. आणि याच रागाने या लोक त्यांना बाहेर हाकलून द्यायचे किंवा त्यांच्यामध्ये घेत नव्हते. पण प्रभू येशू ख्रिस्त त्यांचं अंतःकरण ओळखून त्यांच्यामध्ये जाऊन जेवायला बसायचा. शास्त्री पुरुषी काय म्हणायचे, हा जर देव असताना याला कळालं असतं की हे जकातदार लोक आहेत, जे रोमी लोकांची चाकरी करतात, लोकांकडून बळजबरीने पैसा गोळा करतात. पण प्रभू येशू ख्रिस्त अंतःकरण ओळखायचा. आणि मित्रांनो, त्याच जकातदारापैकी एक मत्ते तो देवाकडे वळला मित्रांनो. त्याने ते सगळं चुकीच्या गोष्टी सोडून दिल्या आणि त्याने देवाचा स्वीकार केला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आला तो. आमेन. मित्रांनो, हे देवाचं कार्य आहे. जोपर्यंत आपण हे समजून घेत नाही ना की प्रभू येशू ख्रिस्त किती नातं सांभाळायचा, एकमेकांना किती सांभाळून घ्यायचा, एकमेकांच्या चुका दाखवण्यापेक्षा त्यांना तो स्वीकारायचा आणि त्याच्या वागणुकीतून तो लोकांना सांगून द्यायचा की पिता किती पवित्र आहे, तर तुम्ही देखील पवित्र असायला पाहिजे. पण आपण लोकांना बोलण्यानेच इतके टोचून बोलतो ना की ते परत आपल्याला कधी दिसणारच नाहीत ती लोक. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं बोलणं वागणं असं नव्हतं. तो कधीच इतरांचा न्याय निवाडा करत नव्हता. तो प्रेमाने लोकांना जवळ करायचा आणि म्हणून लोक त्याच्या जवळ येऊन आपलं अंतःकरण मनमोकळेपणाने उघड करायचे त्याच्यासमोर. मित्रांनो, तुम्ही आणि मी अशीच सेवा केली पाहिजे. ती असते मशागत. आमेन. 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 पुढचा मुद्दा आपण वाचूया. आमेन. पण ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना असे शिक्षण दिले की त्यांनी मन मोकळेपणाने शिक्षण घेणे व विश्वास ठेवणे. येशूने शिष्यांना आशीर्वाद दिला, कारण त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी पाहिले व त्यांच्या कानांनी त्यांनी ऐकले व विश्वास ठेविला. आमेन. मित्रांनो, हे 12 शिष्य जे होते ना, 3.5 वर्ष येशू ख्रिस्ताच्या सोबत राहिले. सकाळ संध्याकाळ त्याच्याबरोबर फिरले. येशू ख्रिस्ताची बारीक सारीक लहान उठण्या बसण्यामधून त्यांना ती गोष्ट इतकी आवडली येशू ख्रिस्ताची की त्यांनी येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या प्रत्येक वाक्याकडे ते इतके मन लावून ऐकायचे आणि ते सत्य स्वीकारायचे. पण ते सुद्धा आपल्यासारखेच स्वभावाचे असल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा पुष्कळ वेळेला शास्त्रामध्ये वादविवाद होताना किंवा चुकीच्या गोष्टी बोलताना ते आपल्याला आढळतात. का? कारण पवित्र आत्मा, देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये येण्या अगोदर त्यांचा जो स्वभाव होता, दैहिक स्वभाव, त्याच्याप्रमाणेच ते वागायचे, त्याच्याप्रमाणेच ते वचन स्वीकारायचे. एकदा तर असं झालं की प्रभू येशू ख्रिस्त 5,000 भोजन देतो. माहिती आहे सगळ्यांना चमत्कार? हो. 5,000 भोजन दिल्यावर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना घेऊन होडीमध्ये बसतो, तेव्हा तो त्या होडीमध्ये बसत नाही, तो दुसरीकडे निघून जातो. शिष्यांना म्हणतो की तुम्ही पुढे जा, मी मागून येतो. कारण शिष्यांची वागणूक बघून, शिष्यांचं उठणं बसणं बघून किंवा बोलणं बघून एकमेकांशी येशू ख्रिस्ताला असं वाटलं की अरे, ह्यांना मी वेगळंच चित्र माझ्याकडून समजलेलं दिसतंय. कारण तिथे वचन असं लिहिलंय की येशूला वाटलं की हे आता मला राजा बनवायला बसलेत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवार्ता होती, ही जगिक राजा बनण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती. त्याला जे सांगायचं होतं ते योग्यरित्या त्यांना समजावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याशी बोलायचा. आणि त्यावेळेला येशू ख्रिस्त इतका उदास होऊन तो एकटाच प्रार्थना करायला तिथे अलीकडे थांबला आणि शिष्यांना त्याने पुढं पाठवून दिलं. हे का? कारण त्यांच्यामध्ये असलेल्या गैरसमजुतीमुळे. पण मित्रांनो, जेव्हा परमेश्वर आपल्याला काही गोष्टी सांगतो, वचनं सांगतो, तेव्हा मनमोकळेपणाने ती स्वीकारणं हे आपला स्वभाव असला पाहिजे.
कोण सांगतंय, कसं सांगतंय, त्याचे कपडे कसे आहेत, त्याचं राहणीमान काय आहे, त्याचं शिक्षण किती आहे, याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये मित्रांनो. परमेश्वर पेत्रासारख्या अनपढ मनुष्याच्या द्वारे तो बोलू शकतो, तर तो कुणाच्याही द्वारे कार्य करू शकतो. आमेन. तुम्हाला माहिती आहे पेत्राला लिहिता वाचता येत नव्हतं, पण आज पवित्र शास्त्रामध्ये त्याची 2 पुस्तकं आहेत, पहिले पेत्र, दुसरे पेत्र. मित्रांनो, त्या पेत्राचा वापर परमेश्वर करू शकतो, तर तुम्ही आम्ही काय आहे. पण आपण नडतोय कुठं माहितीये की तुमची PhD झाली आहे का, तुमची दीक्षा झाली आहे का, तुम्ही ब्रदर आहात की पास्टर आहात. मित्रांनो, या पदव्या जरी बायबलमध्ये दिलेल्या असल्या तरी परमेश्वराच्या नजरेत आपण सगळी त्याची लेकरच आहोत. कोणी मोठा नाही, कोणीही लहान नाहीये. प्रत्येकाकडून जेव्हा देवाचं शिक्षण मिळतं तेव्हा ते देवाकडून आलेलं वचन आहे. याच पद्धतीने मनमोकळेपणाने ते शिक्षण स्वीकारा, पण त्याची पारख सुद्धा करा. असं नाही की समोरच्याने सांगितले म्हणून पटकन विश्वास ठेवा, नाही, त्या शिक्षणाची पारख करा. आमेन. वचन पुढे मुद्दा आपल्याला पुढे हे सांगतो, विश्वास ठेवणे, शिक्षण घेणे व विश्वास ठेवणे. येशूने शिष्यांना आशीर्वाद दिला कारण त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी ते पाहिलं, त्यांनी अनुभवलं, त्यांच्या कानांनी ऐकलं आणि त्यांनी विश्वास ठेवला. मित्रांनो, तेच पवित्र शास्त्र आज आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला इतका सुंदररित्या अनुभव देतंय. तर त्या अनुभवाकडे बघा, लगेच विसरून जाऊ नका. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण स्टडी पुरता मर्यादित राहतो आणि मग स्टडी संपली की आपलं रोजचं जीवन आपण जसं आहे तसंच जगायला जातो. मित्रांनो, याला देवाची लेकरं म्हणत नाही, तर त्या वचनावर सतत मननचिंतन करून तो विश्वास कृतिशीलपणे आपण किती कार्यरत करतोय याच्यावर देवाची लेकरं आपण आहोत की नाही हे ठरतंय. आता हे कुणालाही आपल्याला जज करायचं नाहीये की हा कसा वागतोय तो कसा वागतोय. आपल्या प्रत्येकाला आपण वैयक्तिकरित्या जाणून घेऊन स्वतःच त्याबद्दल विचार करायचा आहे. आपण कोणी कोणाचा न्याय करणारे नाही मित्रांनो, कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय की तुझ्यात जर डोळ्यामध्ये घाण आहे तर तू दुसऱ्याची घाण कशी काढणार. म्हणून आपण आधी स्वतःची पारख करून मग इतरांची पारख करायला शिकलं पाहिजे. आमेन. आमेन. ओके, पुढचा मुद्दा आपण बघूयात. चांगल्या भूमीचा श्रोता देवाचे वचन स्वीकारतो, ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून, आणि वास्तविक ते असेच आहे. पहिले थेसलोनी 2:13. पवित्र शास्त्र त्याच्याकरिता देवाची वाणी आहे अशा खात्रीने जो शास्त्रलेख स्वीकारतो केवळ तोच खरा शिकणारा असतो. आमेन. पवित्र शास्त्र त्याच्याकरिता देवाची वाणी आहे अशा खात्रीने जो शास्त्रलेख स्वीकारतो केवळ तोच खरा शिकणारा आहे. मित्रांनो, हेच महत्वाचं आहे. वचन कोणी पण सांगू द्या, देवाकडून जेव्हा हृदयाशी बोललं जातं की खरंच हे जे वचन निघलेलं आहे, जे पास्टर, ब्रदर किंवा देवाचे सेवक सांगतात आहे, त्याचं शिकवण, त्याचं शिक्षण, त्याचं राहणीमान, त्याचा पेहराव, त्याची बॅकग्राऊंड माझ्यासाठी महत्त्वाची नाही आहे. त्याची जी वाणी निघते ती थेट देवाकडून आहे आणि ती माझ्या हृदयाला भिडली गेली, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण आपण बघतो की त्यांनी कोट घातलाय का, त्यांनी PhD केली आहे का, त्याच्याकडे शिक्षण आहे का, तो बोलताना किती अडखळतोय, मग याच्या बोलण्याचा काय अर्थ आहे, याला नीट बोलताच येत नाही. मित्रांनो, अडखळत अडखळत बोलणारी वाणी सुद्धा इतकी हृदयात काम करते. मित्रांनो, मी खूप सेवकांकडून, देवाचे सेवक जे अडखळत अडखळत बोलतात, परंतु त्यांचं वचन जेव्हा समजतं ना तेव्हा ते हृदयाला खरंच भिडतं. मित्रांनो, मी सुद्धा बोलताना कधी कधी अडखळतो, जीभ माझी जड होते, पण खूप वेळेला मी अनुभवलं की तीच अडखळणारी जीभ जेव्हा ते शब्द निघतात ते इतरांच्या हृदयाला भिडून जातात, तेव्हा मला कळतं की अरे माझ्यामध्ये तर काहीच बोलण्यामध्ये माझं सामर्थ्य नाहीये. मी तर प्रभू बोलताना किती अडखळतोय, परंतु इतरांचं हृदय एकदम पिळवटून जाते. ते फक्त आणि फक्त देवाचंच कार्य आहे. मनुष्याकडून काय व्हायला लागलंय, मनुष्य काहीच करू शकत नाही, परंतु ती देवाकडून आलेली वाणी असते, म्हणून इतरांच्या हृदयामध्ये तो परिणाम घडून येतो. आमेन. म्हणून मित्रांनो, मला तुमच्यासाठी पण सांगू द्या, तुम्ही कदाचित असा विचार करत असताल की मला गायला पण येत नाही, मला गिटार पण वाजवता येत नाही, मला वाद्यकाम पण नीट जमत नाही, मला बोलता पण येत नाही. मित्रांनो, पण जेव्हा तुम्ही देवाजवळ येता ना तेव्हा तुम्ही उपयोगी पात्रच होता. मग कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुमचा देवाच्या सेवा कार्यासाठी तो वापर करून घेतो. ते तुमच्या आणि माझ्यावर नाहीये, वापर करून घेणारा तो आहे.
जेव्हा आपण त्याला समर्पित होतो मग तो कशाही प्रकारे आपला वापर करतो. एखाद्या लहान मुलीचा सुद्धा राजाची कोड बरे करण्यासाठी पित्याने तिचा वापर केला. लहान मुलीचा विचार करा. ती फक्त जाऊन त्या नामाला म्हटली की माझ्या गावात एक देवाचा संदिष्ट आहे, तू त्याच्याकडे जा, तुझे कोड बरे होतील. आमेन. त्या लहान मुलीच्या द्वारे इतकं सुंदर कार्य होऊ शकतं. मित्रांनो, परमेश्वर कुणाच्याही द्वारे काम करू शकतो. आमेन. त्याला फक्त आपल्याला 4 चौकटीत, शिक्षणामध्ये, आपल्या पेहरावामध्ये, बोलीभाषेमध्ये त्याला कैद करू नका. परमेश्वर असामान्य आहे. पुढे आपण बघूया. कोणी वाचेल मुद्दा? हो, वचनाने त्याचा फरकाप होतो, कारण त्याच्याकरिता ती ज्वलंत सत्यस्थिती असते. त्याचा स्वीकार करण्याकरिता तो त्याचे रुद्धिमांत मन व अंतःकरण उघडतो. कर्नेल्य व त्याची मित्रमंडळी अशा प्रकारचे श्रोते होते. ते प्रेषित पेत्राला म्हणाले होते की आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञा पिले आहे ते ऐकावे, म्हणून आम्ही सर्वजण येथे देवासमोर हजर आहोत. आमेन. आमेन. मित्रांनो, ही घटना मी तुम्हाला नीट सांगतो. 2 मिनिटं फक्त इकडे लक्ष द्या. कर्नेल जो होता ना, कर्नेल तो रोमी सुभेदार होता. कोण होता कर्नेल? आणि हे रोमी सुभेदार किंवा रोमी जी लोक होती ती लोक होती जी यहुद्यांवर राज्य करत होती. आणि त्याच रोमी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर खेळलं यहुद्यांच्या बोलण्यावरून. आणि त्या लोकांचा हा सुभेदार होता. आता येशू ख्रिस्त क्रूसावर गेला, तो त्याला गाडलं गेलं, तो पुनरुत्थित झाला. आणि मग देवाचा पवित्र आत्मा शिष्यांवर आला 50व्या दिवशी. आणि ते देवाचे सेवा कार्य करत असताना, पेत्र ती सेवा करत असताना, देवाचं वचन सांगत असताना, कर्नेल जो सुभेदार होता तो येऊन त्याला सांगतो की मला देवाचं शिक्षण मला हवंय. आणि मग पेत्र त्याला म्हणतो की मला माफ करा की हे देवाचं वचन जे आहे ते मला यहुद्यांना सांगायचंय. आणि मग तो त्याच्यापासून जात असताना देवाची एक वाणी त्याला होते, दृष्टांत त्याला दिसतो पेत्राला. कोणाला माहिती आहे तो दृष्टांत काय होता? दृष्टांत पेत्राला असा दिसतो की त्याला एक ताट दिसतं आणि त्या ताटामध्ये अशुद्ध प्राण्यांचं मांस दिसतं. त्याला वेगवेगळे जे अशुद्ध प्राणी त्याचं मांस दिसतं जे यहुदी लोक खात नव्हते. आणि मग परमेश्वर त्याला म्हणतो की हे तू खा. मग पेत्र त्याला म्हणतो, परमेश्वराला म्हणतो की प्रभू, माझ्या मुखामध्ये आतापर्यंत अशुद्ध असं काहीच गेलेलं नाहीये, मग हे मला तू खायला का सांगतोय? परमेश्वर त्याला म्हणतोय की मी सांगतोय तू हे खा. परमेश्वराने जे शुद्ध समजलेलं आहे त्याला तू अशुद्ध समजणारा कोण? आता हा दाखला किंवा हा दृष्टांत त्याला परमेश्वर का दाखवतोय? कारण माहिती मित्रांनो की यहुदी लोक जे होते ना, ते विधर्म्यांना किंवा रोमी लोकांना किंवा जे जिवंत देवाला ओळखत नाहीत किंवा अज्ञानात आहेत अशा लोकांना ते डुक्कर किंवा अशुद्ध प्राणी अशा नावाने ते हाक मारायचे, बोलायचे आणि त्यांच्यापासून ते पळ काढायचे. त्यांच्या बैठकीत सुद्धा बसत नव्हते यहुदी लोक. आणि त्याच्याच मनातले विचार ओळखून जेव्हा तो त्या कर्नेलच्या घराजवळून जातो आणि त्याच्याशी बोलायला किंवा त्याला बाप्तिस्मा द्यायला, देवाचं शिक्षण द्यायला तो नाकारतो, तेव्हा परमेश्वर त्याच्याच मनातले विचार ओळखून त्याला तो दृष्टांत दाखवतो की मी तुला सांगते तू हे खा. याचा अर्थ परमेश्वर त्याला काय सांगत होता माहितीये? मी जर कर्नेलला पवित्र ठरवलंय तर तू अशुद्ध मानणारा कोण आहेस? आमेन. आणि मग तेव्हा पेत्र माघारी जातो आणि देवाने सांगितल्याप्रमाणे त्याला तो देवाचं शिक्षण देतो आणि त्याला येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा देतो. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण देव शिकवत असताना मन कठीण करतो आणि देवाची जी वाणी आपल्यामध्ये कार्य करायला हवी तसं ती करत नाही. का? कारण आपण असं समजतो की हे वचन माझ्यासाठी नाहीये, हे शिक्षण माझ्यासाठी नाहीये आणि म्हणून देवाचं कार्य आपल्यामधून होत नाही. पण ज्या वेळेला पेत्राने ती देवाची वाणी स्वीकारली आणि तो कर्नेलकडे गेला, तिथे देवाचं सुंदररित्या कार्य झालं. एका कठीण मनुष्याच्या माणसाने देवाची वाणी स्वीकारली आणि तो कर्नेल जो एक रोमी सुभेदार होता त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. मित्रांनो, आमेन. वचन असं सांगतं की आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञा पिली आहे ते ऐकावे, म्हणून आम्ही सर्वजण देवासमोर हजर आहो, असं तो पेत्र त्याला म्हणतोय. जे काही मला सांगितले देवाने ते मी स्वीकारले आणि आता मी त्याचप्रमाणे करणार आहे. मित्रांनो,
वचनाने पेत्राचा थरकाप झाला होता. देवाची लेकरं सुद्धा वचन देवाचं ऐकतात ना, तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये एक वेगळाच थरकाप निर्माण होतो. असं नाही की देव शासन करतो, मारून टाकतो, असा तो थरकाप नाहीये. पण तो आपल्या पापाने एकदम अंतकरणाने हीन दिन झालेलं ते अंतकरण होऊन जातं आणि त्याच्यामुळे तो थरकाप उडतो की परमेश्वर किती चांगला आहे, तो किती प्रेमळ आहे आणि मी किती पापी आहे. मी स्वतःला स्वधार्मिकतेमध्ये इतकं गुरफटून घेतलं होतं, पण तो तर दयाळू परमेश्वर आहे, तो सगळ्यांवर प्रेम करणारा परमेश्वर आहे. या शब्दाने, या प्रत्येक वचनाने मित्रांनो, त्या व्यक्तीचं जे सुपीक जमिनीवर पडलेलं बी आहे त्याचा थरकाप उडतो, त्याचं अंतकरण नम्र होऊन जातं, फुटून जातं, भग्न आणि अनुतप्त होऊन जातं. आणि मग तेव्हा देवाचं वचन त्याच्यामध्ये पेरलं जाऊन ते असंख्य फळ द्यायला लागतं. पेत्राने तो अनुभव घेतला, त्याने ते वचन स्वीकारलं आणि तो लागलाच कर्नेलकडे गेला आणि मग तिथे त्या कर्नेलने ते देवाचं वचन स्वीकारलं आणि मग फळदायी तिथे गोष्टी झालेल्या आहेत. मित्रांनो, तुमच्याद्वारे सुद्धा परमेश्वर हे कार्य करू शकतो, पण कधी, जेव्हा आपलं सुद्धा हृदय भग्न आणि अनुतप्त होईल तेव्हा. आमेन. आमेन. पुढे आपण बघूयात. कोणी वाचेल? सत्याचे ज्ञान होणे हे प्रखर बुद्धिमत्तेवर तितकेसे अवलंबून नसते, जितके की शुद्ध हेतूवर देवावर विश्वासणाऱ्या विसंबणाऱ्या त्याच्या विश्वासावर अवलंबून असते, जे अंतःकरणाची नम्रता धारण करून दैवी मार्गदर्शन मिळवू पाहतात. देवाचे देवदूत त्यांच्या जवळ जातात, सत्याचे समृद्ध खजिने उघडून दाखविण्याकरता त्यांना पवित्र आत्मा दिला जातो. चांगल्या भूमीचे श्रोते वचन ऐकल्यावर ते पाळतात. आमेन. आमेन. मित्रांनो, चांगल्या भूमीवर पडलेले बी ते आहेत, ती लोक आहेत जे देवाने वचन सांगितलं की ते तत्काळ ऐकायला तयार होतात की प्रभू खरं आहे, आज मला तुझं वचन माझ्या हृदयाशी भिडलंय आणि मी त्याप्रमाणे करायला तयार आहे. ते नेहमी पोषक ज्या गोष्टी असतात ना, बी जसं सुपीक जमिनीत पडलेलं असतं, ते त्याच्या जमिनीत पडलेलं सगळं पोषक गोष्टी ते खेचून घेतं, त्याने ते स्वतःकडे ओढून घेतं ते बी, आणि त्याच्यामुळे त्याच्यातून अंकुर फुटतो आणि मग ते जमिनीच्या बाहेर येऊन ते असंख्य पीक देतं, कोणी 10 पट, कोणी 100 पट. मित्रांनो, ते देवाची लेकरं जी सुपीक जमिनीत पडलेले असतात, जे देवाचं योग्य ज्ञान स्वीकारतात आणि देवाने जे काही कृपा केले, देव जे काही वचन सांगत आहे ते पटकन ग्रहण करतात. मला जर हे वचन आज कळालं ना, तर मी आता माझं हृदय कठीण नाही करणार, मी ते ऐकणार, मी ते करणार, कारण ही परमेश्वराची वाणी आहे. तो व्यक्ती काय बोलत आहे ह्याच्याशी मला घेणं देणं नाही, परंतु त्याच्या मुखातून मला देव बोललाय आणि आता तेच मी करणार आहे, असं ते पटकन स्वीकारतात. ही ती लेकरं आहेत. सत्याचे ज्ञान होणे म्हणजे ते वचन ऐकल्यावर जेव्हा सत्याचं आपल्याला ज्ञान होतं, मी काय आहे हे आपण स्वतःला ओळखतो, हे प्रखर बुद्धिमत्तेवर तितकेच अवलंबून नसते, जितके की शुद्ध हेतूंवर व देवावर विसंबणाऱ्या कळकळीच्या साध्या विश्वासावर अवलंबून असते. म्हणजे जो व्यक्ती कळकळीने विनंती करतो की प्रभू तू माझ्याशी बोल, आणि परमेश्वर बोलल्यावर तो तत्काळ स्वीकारतो, जे अंतःकरणाची नम्रता धारण करून दैवी मार्गदर्शन मिळवू पाहतात, देवाचे देवदूत त्यांच्या जवळ जातात. मित्रांनो, ही खूप गूढ गोष्ट आहे जी परमेश्वर आज तुम्हाला आणि मला सांगत आहे. जेव्हा तुम्ही या वेळेला देवाचं वचन ऐकत आहात आणि स्वीकारत आहात, वचनात लिहिल्याप्रमाणे देवाचे देवदूत त्यांच्या जवळ जातात आणि ते कार्य करतात. कारण वचन असं सांगतंय स्तोत्र संहितामध्ये, परमेश्वराचे भय धरणाऱ्या भोवती त्याचा देवदूत तळ ठोकून असतो. आमेन. तळ ठोकून असतो म्हणजे काय मित्रांनो, एखादा मिलिटरी फौज असते बघा, ते डेरा टाकून असतात की शत्रूने कुठल्याही प्रकारे ते हल्ला करू नये म्हणून तिथं डेरा टाकून असतात. तसेच देवाचे देवदूत त्या सैतानी हल्ला आपल्यावर होऊ नये म्हणून ते तुमच्या माझ्या भोवती डेरा टाकून असतात. आमेन. म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाहीये. जेव्हा तुम्ही देवाचं वचन अंतःकरणाने स्वीकारता आणि मान्य करता की होय प्रभू मी पापी आहे, तुझं वचन आज मला कळालंय,
माझं हृदय थरथर कापतंय ते तुझी वाणी ऐकून, तुझा प्रेमळ स्वभाव बघून माझं हृदय कापतंय आणि माझा पापी स्वभाव मला दिसतोय. हे जेव्हा आपण स्वीकारतो मित्रांनो, त्याचे देवदूत येऊन आपल्या भोवती तळ ठोकतात आणि आपलं रक्षण करतात. सैतानाचे सगळे कावेबाजे ते आपल्यापासून हाणून पाडतात. आमेन आमेन. सत्याचे समृद्ध खजिने उघडून, आता हे सिक्रेट आहे मित्रांनो, सत्याचे समृद्ध खजिने उघडून दाखवण्याकरिता त्यांना पवित्र आत्मा दिला जातो, देवाचा आत्मा दिला जातो, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त दिला जातो, जो ज्ञानाचा उगम आहे. मित्रांनो, ही खूप सुंदर गोष्ट आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला समजत नसते ना, जेव्हा आपण मन मोकळ्यापणाने सत्य स्वीकारायला तयार असतो, तेव्हा ते सत्याचे समृद्ध खजिने आपल्यासाठी उघडे केले जातात. पवित्र शास्त्रातल्या गहनगुज गोष्टी आपल्याला सहजरित्या समजल्या जातात. जे शास्त्री पुरुषी लोक होते, विचार करा, त्यांना देवाचा पुत्र आलाय ज्याच्याविषयी ते भविष्यवाणी शिकत होते, जे इतरांना सांगत होते आणि कोकरा कापत होते, जे येशू ख्रिस्ताचंच प्रतिरूप आहे, त्यांना सुद्धा ते कळालं नाही. का? कारण त्यांचं हृदय कठीण झालं होतं. जो तारणारा आलेला आहे, जो त्यांच्याशी बोलतोय, तोच तो कोकरा आहे, हे त्यांनी स्वीकारलंच नाही. पण जे नम्र झाले, ज्यांनी देवाच्या वाणीला प्रतिसाद दिला, असे ते 12 शिष्य आणि त्याच्यानंतर कित्येक लोक, त्यांनी ते स्वीकारलं आणि त्या 12 शिष्यांनी अख्खं जग उलथपालथं करून टाकलं. मित्रांनो, तोच परमेश्वर, तोच देव, तुमचा आणि माझा परमेश्वर, जे भग्न आणि अनुतप्त हृदयाने देवाचं वचन स्वीकारतात, त्यांच्यासाठी सत्याचे समृद्ध खजिने उघडून देण्याकरिता त्यांना देवाचा पवित्र आत्मा दिला जातो. आमेन. चांगल्या भूमीचे श्रोते वचन ऐकल्यावर ते पाळतात. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. फक्त वचन ऐकून 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 नुसतंच ज्ञान साठवून उपयोग नाही, परंतु ते प्रॅक्टिसमध्ये येणं खूप सुंदर गोष्ट आहे. पुढे आपण बघूया. सैतान त्याच्या सर्व वाईट हस्ताकीने सुद्धा ते वचन त्यांच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. वचन केवळ ऐकणे व वाचणे पुरेसे नसते. पवित्र शास्त्र लेखाकडून ज्याला फायदा करून घ्यायचा असेल, त्याने त्याच्या पुढे सादर केलेल्या सत्यावर मनन केले पाहिजे. आस्थापूर्वक लक्ष देऊन व प्रार्थनापूर्वक विचार करून त्याने सत्याच्या वचनांचा अर्थ शिकून घेतला पाहिजे व त्या पवित्र ईश्वर प्रेरित लेखामध्ये जी ईश्वरी वृत्ती प्रगट केलेली आहे ती आपलीशी करून घेतली पाहिजे. महत्वाचं काय मित्रांनो, जेव्हा माझा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगतो, फक्त मी 2 मिनिटं घेणार आहे आता तुमचे. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की देवाची सेवा करत असताना एकदा असं झालं, म्हणजे एकदा नाही, पुष्कळ वेळेला झालं असं माझ्याबरोबर, की जेव्हा पण वचन सांगायला जायचो ना, की लोक कौतुक तर करायचे त्या वचनाचं, पण त्यांच्या जीवनामध्ये मला कधी परिवर्तन तसं दिसूनच येत नव्हतं. मी देवाला प्रार्थना करायचो की अरे देवा, की वचन सांगतोय मी त्यांना खरं, पण त्यांच्या जीवनामध्ये तशा गोष्टी दिसूनच येत नाही. नुसतं मग भांडणाच्या प्रार्थना विनंत्या आणि मग ही तशी वागते ती तशी वागते, घरामध्ये वाद, हेच कानावर पडायचं आणि मग प्रार्थनेसाठी विनंत्या त्याच यायचा. विचार हा पडायचा की प्रभू इतकं ते वचन ऐकतात, प्रत्येक शब्दात ते मंदिरात येत आहेत, वचन ऐकतायत, पण घरी गेल्यावर मग तेच गारणं, तेच त्यांच्या तक्रारी परत ते घेऊन त्याच विनंत्या करतात. असं का होतंय प्रभू? आणि मग मला कळालं की अरे अगोदर ते वचन माझ्यामधून कार्य करायला पाहिजे. ते वचन मला आधी सांगतंय, माझ्यामध्ये आधी ते परिवर्तन होणं गरजेचं आहे. तेव्हा त्या अनुभवाने मी लोकांशी बोलू शकेल की खरंच ते वचन पाळताना मला काय अनुभव आला. आपण काय करतोय माहितीये की लोकांना उपदेश करण्यासाठी आपण वचन वाचतो, किंवा जेव्हा कधी संदेश द्यायचा असेल तेव्हाच आपण पवित्र शास्त्र उघडतो आणि मग बोलायला जातो. हे पुरेसं नाहीये मित्रांनो. तुम्ही देवाची सेवा करताय, देवाची सेवेची इच्छा धरताय, खूप सुंदर गोष्ट आहे, परंतु अगोदर तो संदेश आपण स्वतः जगला पाहिजे. वचन आपल्यामध्ये पेरून आपण स्वतः त्या वचनामध्ये मधून जेव्हा जगायला लागतो, तेव्हा जेव्हा आपण लोकांसमोर उभे राहतो, आपल्या प्रत्येक शब्दाने त्यांच्या हृदयामध्ये उकळी फुटते आणि लोकांमध्ये परिवर्तन घडतंच. विचार करा, जे 12 प्रेषित होते ना मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त 3.5 वर्ष त्यांच्याबरोबर राहून सुद्धा जेव्हा एकदा असं झालं की शिष्य भूत काढत होते पण त्यांच्याकडून भूत निघलं नाही. का निघलं नाही? कारण देवाबद्दल असलेला त्यांच्यामध्ये गैरसमज.
त्यांच्यामध्ये असलेला मीपणा, अविश्वास. अविश्वास त्याच गोष्टी. अविश्वासाचं कार्य काय? देवाच्या बद्दलचा गैरसमज आणि स्वतःबद्दलची फुशारकी, यालाच अविश्वास म्हणतात. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामधून देवाचं कार्य घडलंच नाही. मित्रांनो, आपण सुद्धा जेव्हा देवाचं कार्य करायला बाहेर पडतो तेव्हा ते वचनानुसार अगोदर माझ्यामध्ये परिवर्तन घडले का याचं परीक्षण करणं महत्वाचं आहे. आमेन, आमेन. पवित्र शास्त्र लेखाकडून ज्याला फायदा करून घ्यावायचा असेल त्यांनी त्यांच्या पुढे सादर केलेल्या सत्यावर मनन केले पाहिजे. परमेश्वर आधी माझ्याशी बोलत आहे, मी आधी ते मनन केलं पाहिजे आणि मग मी इतरांना सांगितलं पाहिजे. आस्थापूर्वक लक्ष देऊन व प्रार्थनापूर्वक विचार करून त्यांनी सत्याच्या वचनांचा अर्थ शिकून घेतला पाहिजे व त्या पवित्र ईश्वर प्रेरित लेखांमध्ये जी ईश्वरी वृत्ती प्रकट केली आहे त्या आपलीशी करून घेतली पाहिजे. ती आपलीशी करून घेतली पाहिजे. ईश्वरी वृत्ती प्रकट म्हणजे काय माहिती मित्रांनो? त्या वचनामध्ये देवाचं चरित्र कसं भरलेलं आहे आणि मग त्या प्रत्येक वचनातून देवाचा चांगुलपणा मी कसा सांगू शकतो याच्यावर मनन चिंतन करणं. नाहीतर खूप देवाचे सेवक वचनाचा इतका भडीमार करतात मित्रांनो, इतकं ओरडून ओरडून लोकांना सांगतात आणि लोक ऐकून ऐकून असे कापतात नुसते की अरे जे पास्टरांनी सांगितलं ना, मला असं इतका स्पर्श झाला आणि माझे हात कापायला लागले, अमुक व्हायला लागलं, तमुक व्हायला लागलं. मित्रांनो, या भावनेच्या भारावर जाऊ नका. या सगळ्या भावुक होऊन होणाऱ्या गोष्टी आहेत मनुष्याकडून. परंतु जेव्हा वचन ऐकलं जातं आणि स्वीकारलं जातं तो व्यक्ती अंतःकरणाने पश्चाताप करतो. त्या व्यक्तीचं हृदय हे सुपीक जमिनीसारखं मऊ, मृदू आणि मुलायम होतं. आणि मग जेव्हा वचन परमेश्वर ते वचनाचं बी पेरतो तेव्हा ते फलद्रूप व्हायला पुढे सुरुवात होते. आमेन. आमेन, 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 आमेन. ओके, हा मुद्दा आपण उद्या बघूयात. पण माझा विश्वास आहे मित्रांनो, आज तुम्ही जे काही शिकलेलं आहात ते तुम्हाला बऱ्यापैकी कळालेलं आहे. मित्रांनो, हे जे शिकत आहोत ते सुपीक जमिनीतल्या गोष्टी आपण शिकत आहोत ना, ते कुठेतरी आपल्याशी जोडलेले आहेत. मी तुम्हाला शिकवतो याचा अर्थ ते माझ्याशी निगडीत नाही असं नाही आहे. ते मलाही लागू आहे, ते तुम्हालाही लागू आहे. आणि जे कोणी ऐकतं त्यांच्या जीवनावर परिणाम करण्यासाठी ते परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. आमेन. कुठे ना कुठेतरी आपण चुकत आहोत, कमी पडत आहोत किंवा देवाच्या वचनाचा चुकीचा समज आपल्याला भेटलेला आहे. म्हणून परमेश्वर हे वारंवार आपल्याला सांगते की तू सुपीक जमिनीत पडलेलं बी होऊन जा. आपल्याला सतत त्या काटेकुसळांमध्येच पडलेलं नाही राहायचं, त्या खडकाळ जमिनीवर पडलेलं किंवा रस्त्यावर पडलेलं बी नाही राहायचं. आता त्याच्यातून उचलून परमेश्वराने तुम्हाला आणि मला सुपीक जमिनीत टाकलेलं आहे. आता त्या गोष्टी आपण स्वीकारणं, त्या जमिनीतली चांगली सत्व स्वीकारणं, जे परमेश्वराने तुम्हाला आणि मला खत पाणी घातलेलं आहे त्या खत पाण्यातून ते सत्व स्वीकारणं आणि फळ देणं हे आपलं कार्य आहे. आमेन. आमेन, आमेन. आपण प्रार्थना करूया. पवित्र दयाळू देवा, आकाश पृथ्वी सृष्टीच्या निर्माण करत्या प्रभू येशू, आजच्या या वचनासाठी आम्ही सर्वजण पित्या तुम्हाला धन्यवाद देतो की होय प्रभू, आम्ही मान्य करतो की आमच्यामध्ये कुठे ना कुठेतरी स्वधार्मिकपणा होता किंवा आहे, की आम्ही स्वतःलाच अति हुशार समजतो किंवा आम्हालाच सगळ्यात जास्त कळतं, आम्ही खूप हुशार आहोत असं नकळतपणे आम्हाला वाटायला लागतं. रोज बायबल स्टडी करत असताना, वचन वाचत असताना, प्रार्थना करत असताना नकळतपणे सैतान आमच्यामध्ये असं बी पेरतो की ते आम्हालाही समजत नाही. आम्ही नकळतपणे दुसऱ्यांनाच कमी लेखायला लागतो की तुम्ही प्रार्थना करत नाही, तुम्ही वचन वाचत नाही, त्याच्यामुळे तुमच्या जीवनात एवढ्या समस्या आहेत असं आमच्या विचारांमधून, वागणुकीमधून दिसून येतं. प्रभू देवबापा, ही खूप विचित्र गोष्ट आहे. पण प्रेमळ पित्या, तुम्ही आज आम्हाला सांगितलंय की देवाचं वचन जे लेकरू स्वीकारतो त्याचं हृदय थरकापून जातं आणि तो देवाचं वचन स्वीकारतो आणि जसं आहे तसं स्वीकारून त्याप्रमाणे तो कार्य करायला लागतो. प्रभू येशू, जर आमच्यामध्ये तुझ्या वचनाच्या विरुद्ध काही गोष्टी असतील तर हे प्रेमळ पित्या, तुमच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावात त्या सगळ्या गोष्टी आमच्यामधून काढून टाका. ज्याप्रमाणे दावीद राजा म्हणतो की होय प्रभू, माझ्या हृदयाची झडती घे. जर याच्यामध्ये तुझ्या वचनाविरुद्ध काही असेल तर ते काढून टाक.
इजोबाने माझा पापमल काढ, मला धू म्हणजे मी शुभ्र होईल. मला धू प्रभू, आम्हाला धू, आम्हाला धुवून काढ, आम्हाला आमच्या पापांपासून दूर कर आणि आम्हाला एक शुद्ध आणि पवित्र हृदय दे, जे तुझ्या इच्छेप्रमाणे चालेल असं अंतःकरण दे प्रभू. आम्ही स्वतःला तुझ्या हातात समर्पित करत आहोत. प्रभू परमेश्वरा, तू जे काही बोलशील ते स्वीकारायला, ऐकायला आम्ही प्रत्येकजण तयार आहोत. प्रभू परमेश्वरा, आज ज्या ज्या लेकरांनी तुझं वचन ऐकलंय, स्वीकारलंय आणि ते अंतःकरण तुला द्यायला तयार आहेत, प्रभू त्या प्रत्येक भाऊ बहिणीच्या हृदयात तू कार्य कर. आणि जो जो गुडघा आज तुझ्या नावाने टेकलेला आहे, जे जे अंतःकरण आज तुला आरोळी मारत आहे, प्रभू त्या प्रत्येक हृदयाला स्पर्श करून तुझा नवीन जन्माचा आत्मा, तुझ्या नवीन जन्माचा अनुभव तू त्यांच्यामध्ये घाल पित्या. प्रभू आज आम्ही तुझ्या वेदीपुढे येऊन आम्ही स्वतःचं समर्पण करत आहोत आणि आमच्या विनंत्या तुझ्या पुढे सादर करत आहोत. आम्ही पापी आहोत, लाचार आहोत प्रभू. आमच्यामध्ये चांगलं म्हणण्यासारखं असं काहीच नाही प्रभू. आम्ही फुशारकी मारावी असं आमच्या जीवनात काहीच नाही देवप्पा. पण देवा, तुमच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावामध्ये, ज्या नावामध्ये पापांची क्षमा आहे, ज्या नावामध्ये उद्धार आहे, ज्या नावाच्या रक्तामुळे आमच्या पापांची शुद्धी झालेली आहे, त्या येशू ख्रिस्ताच्या नावात पित्या आम्ही तुमच्याकडे येत आहोत. या विनंत्या घेऊन आब्बा बापा ही हाक मारून पित्या आज आम्ही तुमच्यापुढे विनंती करत आहोत. आमच्या वैशाली ताई आहेत, ज्यांची डिलिव्हरी होत आहे देवबापा, त्या डिलिव्हरीचे सर्व मार्ग तू मोकळे कर प्रभू येशू. आणि त्या बहिणीला तू ताकद दे, सामर्थ्य दे, धीर दे आणि होऊ दे देवबापा तुझे गौरव, की त्या बहिणीची डिलिव्हरी नॉर्मल होऊन जाऊ देत आणि त्या सगळ्या वाईट गोष्टीपासून त्या बहिणीचं तू रक्षण कर आणि आम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू देत. प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत प्रसाद या लेकरासाठी. प्रभू 10 वर्षाचं लेकरू आहे. सैतान आजार आणि व्याधी घेऊन खूप लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला बघतो, पण प्रभू तू म्हणतोस की मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. प्रभू येशू तू प्रसाद या लेकराच्या जीवनात कार्य कर. प्रभू येशू तुझ्या नावामध्ये खूप सामर्थ्य आहे. यशया 53 आम्हाला सांगतं की तुला बसलेल्या फटक्यांनी आमचे कॅन्सर बरे झालेत, आमचे व्याधी बरे झालेत. आम्हाला खूप मोठमोठे आजार येणार होते, ते सुद्धा आमच्यावर आले नाहीत. आम्ही इतके पापी असून सुद्धा आमच्यावर ते ओढवले नाहीत. का? कारण तू आमच्या अपराधांची क्षमा केलीस. प्रभू तू प्रसाद या लेकराची सुद्धा क्षमा केलीस, त्याला आशीर्वाद दिलेला आहे. देवबापा त्या लेकराला सामर्थ्य दे, ताकद दे. जे काही औषधोपचार त्या लेकरावर होत आहेत प्रेमळ पित्या त्या आशीर्वादित करा आणि त्या लेकराला त्या कॅन्सरच्या विषाणूतून तुम्ही बाहेर काढा. डॉक्टरांना योग्य ज्ञान द्या की त्याच्यावर कसं योग्य त्याच्यावर औषधं देता येईल असं तुम्ही त्यांना ज्ञान द्या, त्यांच्या संगती सोबती राहा. प्रभू या विनंत्या तुम्ही ऐकल्यात म्हणून आभार मानतो. या सगळ्या भाऊ बहिणींसाठी आभार मानतो प्रभू, जे इतक्या उत्कंठेने रोज न चुकता तुझं वचन ऐकायला येतात आणि अंतःकरणाने ते वचन स्वीकारतात. प्रभू जे भाऊ बहीण आज पहिल्यांदा जॉईन झालेत त्या भाऊ बहिणींवर तुझा आशीर्वाद दे आणि त्यांचं जीवन तुझ्या आशीर्वादाने बहरलं जाऊ देत असं तू कर. इथून पुढची सर्व वेळ काळ पित्या तुमच्या हातात देऊन ही प्रार्थना स्वर्गीय परमेश्वर जो प्रभू येशू ख्रिस्त, जो पित्याचा एकुलता एक पुत्र आहे, त्याच्या सामर्थ्यशाली नावात करतो म्हणून तुम्ही ऐका बाप्पा. आमेन. 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 बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सगळ्यांना शांती असो. आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, आपण केलेलं सबस्क्राईब आणि लाईक आणि इतरांना जे शेअर करत आहे त्याबद्दल मी खरंच आपला मनपूर्वक आभारी आहे. प्रभू येशूच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण खूप चांगला पल्ला गाठलेला आहे. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या देखील बायबलचा अभ्यास करावा आणि त्याच्यासाठीच आपण रोज बायबल अभ्यास घेत आहोत. आणि जर खरंच तुम्हाला इच्छा आहे की मला बायबलचं वचन बारकाईने समजून घ्यायचं आहे, देवाबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन बायबल अभ्यास सुरू केलेला आहे. आणि हा अभ्यास आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ न्यायला खूप सहकार्य करणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला शक्य आहे रोज संध्याकाळी 6:15 ते 7:15 या दरम्यान जर तुम्ही बायबल वचन शिकू शकता तर आमच्याशी जुडले जा. जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला लिंक शेअर करू. गुगल मीटच्या द्वारे आपण सगळे एकत्र भेटणार आहोत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र भेटत आहेत आणि देवाचं वचन गांभीर्याने ते शिकत आहेत. आणि माझी इच्छा आहे की त्या
स्टडीमध्ये तुम्ही देखील असावं, तर नक्कीच आम्हाला मेसेज करा आणि तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला रोज लिंक पाठवू. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि देवाच्या सुंदर अनुभवामध्ये प्रवेश करा. देवा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देऊ. धन्यवाद.